शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज जळगाव जामोद तालुक्यातील काही शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर चढून आपला संताप व्यक्त करत आहेत। या ठिकाणी 12 ते 15 कार्यकर्ते आज हजर आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, तसेच 2024-25चा रखडलेला पीक विमा मिळावा आणि इतरत्र काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे। अन्नत्याग आंदोलन करत असताना मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी रविकांत तुपकरांच्या आंदोलनाकडे फिरकून पाहायला सुद्धा तयार नाही। अशा या परिस्थितीमध्ये जर रविकांत तुपकरांना जर कोणी विचारायला तयार जर नसेल तर आम्ही गावगाड्यातले शेतकऱ्याचे तरणीपान तरुण मुलं त्यांच्या पाठीशी उभे आहे। आज आम्ही त्यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद तहसील कार्यालयावर चढलो, तहसील कार्यालय ताब्यात घेतलं। याचा अर्थ असा की आम्ही रविकांत तुपकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। जर शासनानं येत्या काळात जर रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही आज गांधीजीच्या मार्गाने आलो, उद्या मात्र भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा आज या तहसीलदाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरामन नितीन ढगेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद।